कृतीबंधाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांना घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। या संपात गोंदिया जिल्ह्यातील 31 कर्मचारी सहभागी झाले आहेत। मागील 2 वर्षात तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस सरकार टोलवाटोलवी करते असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथील सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य RTO संघटना यांच्यामार्फत पुकारलेल्या संपामध्ये दिनांक 24 सप्टेंबरपासून आम्ही सर्व सामील आहोत। परिवहन विभागाचे आकृतीबंध 2022 पासून लागू झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे। वरिष्ठ पदांचे जे RR अजून प्रलंबित असल्याचे कारण देण्यात येत आहेत। वरिष्ठ पदांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत। वेतन श्रेणी व वेतन त्रुटीचा प्रश्न प्रलंबित आहे। तसेच महसूल क्षेत्रानुसार जे बदल्या झालेल्या आहेत त्याकरिता कर्मचाऱ्यांचा विरोध आहे। या मागण्यांसंदर्भात आमचं कालपासून आंदोलन झालेलं आहे। गोंदिया येथील परिवहन विभागाचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सामील आहेत। जोपर्यंत शासनामार्फत आमच्या मागण्यांचा रास्त विचार होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे।